पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्यांच्या नवऱ्याच्या डोक्याला जखम झाली या ट्रकवरून पडल्यामुळे। अर्जुन यांना आत्ताच्या आता अटक करायची, लई चुकीचं वागले ते। हो मला आणि अटक करणार। तुमच्या बायकोची जी काय भांडणं असतील ना ती घरी निस्तारा, उगाच आम्हाला मध्ये घ्यायचं नाही। आणि परत जर का असं काय झालं, माझ्या अंगाला जर परत हात लागला तर मी सोडणार नाही साहेब। मागे एकदा ते पुस्तक घेऊन आलेला माणूस हाच होता ना रे? कुठं पुस्तक काय? अरे मागे नाही का मी स्टेशन मध्ये आले होते अभ्यास करायला, तिथे एक माणूस आलता, तो पुस्तकाची बॅग घेऊन आलता, तू म्हणला ते साताऱ्याहून पुस्तकं मागवले, तो हा माणूस होता ना वाळूवाला? साहेब अहो कुठं गुंगलाय? काय नाही म्हणजे कालचा कोल्ड ड्रिंक आणि कालचा विषय अजून इथंच आहे वे? रे चिंचुके, कालचा विषय काय डोक्यात नाही जाय ना? थोडक्यात वाचलोय काल, नाही तर अख्ख्या गावासमोर तमाशा झाला असता। आप्पीला कळलं असतं बाबा। एक सांगू का तुम्हाला, मी आप्पी वहिनींना सगळं सांगून टाका। आता येडाबिडा झाला काय चिंचुके? साहेब मी माझ्या पिल्लूला सगळं सांगून टाकलंय बघा। तुझं पिल्लू वेगळे, आमचं पिल्लू गावाला पुरून उरतं। तिला जर कळलं ना तर माझं अवघड होईल। किती दिवस असं चोर पोलीस खेळत बसणार आहे हा? चोर पोलीसच झाले। पण साहेब अजून एक सांगू का, झालं एवढं लय झालं साहेब, सवय लय वाईट आहे, थांबूया साहेब आपण। एकदा तोंडाला पाणी लागलं ना तर तहान अजिबातच भागत नाही बघा। मला बी तसंच वाटतंय। काल ते वाळूवाला बोलत होता का नाही, तिथंच कानपडात वाजवशी वाटलेली, पण या पैशामुळे गप बसायला लागलं ना। काल तो बोलत नव्हता, तर पैसा बोलत होता। बरोबर आहे चिंचुके तुझं, पण अजून कामं बाकी आहेत ना रे। आता कसली कामं? आत्मांच्या नावावर जमीन घ्यायची, आपली सेपरेट जमीन घ्यायची, थोडं पोरं बाळ होतील त्यांची सोय केली पाहिजे ना साहेब। ती तर होतच राहील की? नाही 2 वर्ष करू, अजून फक्त 2 वर्ष। पण साहेब तेवढं लागणार चिंचुके, फक्त आता पकडले जाणार नाही ना याची काळजी घेऊ आपण। ती कसं? हे बघ होते काय, चौकीत येतात लाच द्यायला, इथं आपल्याकडे कोण फिरकत नाही, तो भाग वेगळा, पण तिथं काहीतरी जुगाड लावला पाहिजे आपण। तो कसं साहेब? हे बघ झालं काय चिंचुके, आपले फोटो आहेत त्यामुळे विषय काढला। आता करायचं असं, जागा बदलायची, वेळ बदलायची आणि तारखा बी बदलायची। ज्याच्याकडून पैसे घ्यायचेत ना त्याला बी कळलं नाही पाहिजे खिशातले पैसे गेले कधी। मी काय म्हणतोय, आपण कधी थांबायचं हे ठरवूया की? ते नको विचार करू तू आता आपण जरा सिस्टमॅटिक करू, कुणाला नाही कळणार। आता तिथे येतील बापू। हो रे दिप्या, थांब आले। अरे तू कधी आलीस? तुम्ही बसा आधी। अगं मी कवादरनं चाले, पण तुम्हाला एवढा वेळ कसा झाला ते सांगा। अगं ते असलमच्या सामान पोहोचवायचं होतं ना, तिकडे गेलो होतो। बापू तुम्ही मला काय म्हणलं होतात, रोज संध्याकाळच्या आत राणी दारात उभी असेल म्हणून? पण अगं आजच उशीर झाला, रोज नाही करत। मम्मी बापू खरं सांगतायत का ग? बघ बाई आप्पे तूच। हो दिदे, अगं तूच बघ आता, आमचं काय बी ऐकणं झाली ती, तुझं ऐकतील तरी। यार तुम्ही दोघं मिळून काय बी काय सांगताय तिला? हाय का आता आम्ही काय सांगितलं तिला तवा? बापू मला बाकी काही सांगू नका, 6च्या आत राणी आपल्या दारात उभी पाहिजे। बर परत नाही होणार असं। अंगाशी पण आप्या आता मला बरं वाटतंय की। पाण्याच्या बादल्या उचलून आणत्यात। हाय का आता तुम्ही? काय बापू, डॉक्टरांनी काय उगाच सांगितले वे? बर मान्य आहे मला, आता नाही परत असं करणार। तुम्ही बसा इथं, तुमच्या डोक्याला तेल लावून देते। अगं आप्या कशाला? बापू बसा म्हणलं ना, मी तेल आणते। अगं पण तुमची लेक पण तुमच्यासारखीच हट्टी आहे।
बापू बसा इथं. अहो बसा की. बाया उठ पहाड के नीचे. ए दिप्या, आप्या तू फक्त हो म्हण, फटकेच देतो त्याला. एक मिनिट. अहो पण तुम्ही सगळ्यांनी मला इथं कशाला बोलवून घेतलं ते सांगा की. अरे दिप्या जा घेऊन ये. काय? अगं दिदे ती सरप्राईज आहे तुझ्यासाठी. मम्मी कुठं आहे ग ती? ए दिप्या घोड्यात बसलेच काय, जा की घेऊन ये. थांबा मी जाणते. काय कसलं सरप्राईज? थांब तरी. दिदे आता बघ तू जाके पूछ अपने बारे में. तुझे इंटरव्ह्यूचं तिकीट आहे, दिल्लीचं विमानाचं तिकीट आहे. आई शपथ. बापू खरं. दिदी ऐक की, मला पण घेऊन जायचंय का बघ की तेवढं. नाही वाटलंच मी तुमचं सामान उचलतो, पण मला विमानात बसायचं आहे राव. दिप्या गप बस. कुठं आहेस का तू? अरे तू तुझं बसशील की विमानात? कोणाचं सामान कशाला उचलायचंय? आप्या लहान होतीस का नाही तेव्हा मला सारखं विचारायचीस विमानातनं खालचं कसं दिसत असलो बापू. दिदे कसलं भारी आहे राव खरंच. अरे कलेक्टरच्या इंटरव्ह्यूला चालली बघ माझी लेक. आणि ती बी अशी. खरंच आप्पे आमचं नाव काढलंच बघ पोरी. पण मम्मी बापू आम्हाला इंटरव्ह्यूचं लय टेन्शन आलंय हो. अगं दिदे तू कशाला टेन्शन घेतेस? तू कोण आहेस माहित आहे का? मवता आहेस मवता. अगं उलट तू त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन येशील. ए दिप्या नाही या. अरे लई हुशार लोक असतात ती. अरे अनुभवी असतात, त्यांना लई नॉलेज असतं बघ. अगं मग तू काही कमी हुशार आहेस होय तवा? हा अगं आपे बघ की माझा बाप बैलगाडीत बसला आणि शेवटी एसटीत बसला. मी राणीत बसलो आणि कधीतरी रेल्वेत. आणि तू डायरेक्ट विमानात. म्हणजे या सगळ्याचा अंदाज घेता मला डायरेक्ट चंद्रावर जायला लागेल. दिप्या डॉन तुम्ही चंद्रावरच असता, कधीतरी खाली येत चला. बापू मी फक्त एकटी नाही जाणार विमानात. मी कलेक्टर झाली का नाही तुम्हाला सगळ्यांना विमानात घेऊन जाईल. आणि बापू आता कसं तुम्ही राणीत विमान बघता का नाही, तेव्हा तुम्ही विमानात राणी बघाल. आपल्या तू म्हणती तसंच होणार बघ. आमचा पक्का विश्वास आहे तुझ्यावर. मी आता संपती बर का. मी खिडकीकडेला बसणार. ते बघ. अरे हो दिप्या तूच बस बाबा. आहेत का विमानाने प्रवास करणारे कलेक्टर मॅडम आहेत का? आहेत की. आहेत दाजी आहेत. तुम्हाला काय दम निघणं वाटतं? काय राहू दे पेडवान चेष्टा करताय सगळ्यांसमोर. अहो मी चेष्टा करतच नाही. अहो आत्ताच दिदीला उचकी लागली. विचारा तिला लागली की नाही दिदी उचकी? दिप्या आगाऊ झालायचा. एक मिनिट. तुला पण हे सगळं माहिती होतं? अगं दुपारीच बापूंचा फोन आला. म्हणले तिकीट आलेत. म्हणलं तुम्ही तिला बोलवून घ्या आणि तिलाच तुम्ही द्या तिकीट. खरंच दाजी अहो तुमच्याकडनं हे शिकलं पाहिजे. म्हणजे नाही का अहो तुमच्याकडे जुगाडाचा क्लास लावला पाहिजे. बरं चला जेवायला वाढू का लगेच? आज सगळं आप्पीच्या आवडीचं केलंय मी. तुम्ही सगळंच ठरवलंय वाटतं होय? नाही आणि असे माझ्या आधी अर्जुनला सगळं घरातलं माहिती असतं आजकाल. मग तो बी या घरचा लेखच आहे. बरं मी काय म्हणतोय गरम गरम जेवून घेऊ आता आणि आपल्याला घरी गेलं पाहिजे. घरी सगळ्यांना सांगितलं पाहिजे तिकीट आले ते. हो. अगं आप्पे तू बस मी वाढते. अगं मी बी तुला वाढू लागते की. आलेच. बापू मस्त मालिक झाली वाटतं. उद्याचं काय नियोजन? उद्या
सभा आहे महत्वाची. का बरं? सांडगेवाड्याचे लोक आहेत सर का, ते काही शाने आहेत होय तेव्हा? आप्पे आहे ना? असणार की. मॅडमनी फोन करून सांगितलंय तिला घेऊन जा म्हणून. म्हणूनच विचारलं. असल. कुठं जाती तेव्हा? विचारून घ्या. तिची परीक्षा आहे ना व? आपल्याला काय करायचं तिच्या परीक्षेचं? चल म्हटलं की आली पाहिजे. तिच्याशी जरा नीट वागा. आपलं काम काढून घ्यायला शिका. येईल हो सरकार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. बापू आप्या व्यवस्थित जा बर का, काळजी घे. आणि हो दिदे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, विमानात बसल्यावर अजिबात खिडकीतनं हात बाहेर काढायचा नाही. दीपक बाळा तू झोप जरा वेळ आता. बापू पाय पडते. असू द्या. आप्या बाळा आजवर लई कष्ट घेतलीस, या दिवसाची वाट बघितलीस तू. सगळ्याचा विचार कर आणि मग उत्तर दे. सगळं व्यवस्थित होईल बघ. आप्या तू होशील पास, माहित आहे मला. हो मम्मी. दादा, 10 वर्षाची असताना तू ह्या आप्पीला वाचवलं होतं, नाहीतरी आप्पी कवच वाहून गेली असती. पण तू गेलास. तू जगात अजून कोणी जाऊ नये म्हणून ही स्वप्न उराशी धरलंय मी. आणि तिची शेवटची पायरी तू आज असायला पाहिजे होतास रे. पाठीशी राहा. येतो. हो हो. सुषमा, माझी लेक खरंच कलेक्टर होणार का ग? होणार, नक्की होणार. अजून चल लवकर. पे घेतलं का सगळं? हा घेतलंय सगळं, तू चल लवकर. पाण्याची बाटली? पाण्याची बाटली राहिली तिकडे. थँक्यू. असं करतेस अभ्यासाच्या नादाला लागली ना सगळं विसरतेस. दिल्लीला गेल्यावर परत येणारस का तू? तिथे काही विसरणारच नाही मी. नवऱ्याला विसरू नको फक्त, बाकी तो बघल. हा चला. 1 मिनिट, तू येतोयस दिल्लीला? मग विषय का? तुझ्या तिकिटाचा आजच फोटो पाठवला चिंचुकेला. म्हणलं ह्याच फ्लाईटचं बुकिंग झालं पाहिजे आपलं. अर्जुन अरे तू अरे तू दिल्लीवर स्वारी फक्त एकट्या राणीने करायची. राजा पण पाहिजे की सोबत. तू खरंच येतोय? मॅडम पुढं स्वारी करायला लागल्या. आता घरावर स्वारी केली तेवढी बास नाही झाली का? मावशी, घरावर स्वारी केली असती तर आतापर्यंत तुम्ही जेलमध्ये असता. आप्पे मावशी तुमचं असं होतं बघा नेहमी. मस्तपैकी सुरुवात करता आणि टायमिंगला माती खाता. अर्जुन एक काम कर, पोरं सगळे घेऊन चल. आप्पे कुठं चालली तू? अहो भाऊजी, साताऱ्याला मॉक इंटरव्ह्यू आहे आज माझा. ठेवतो रे. आणि प्रचार
तिकडे कोणाला घेऊन जाऊ यार झाला अय सुजया, आधी तिची परीक्षा मग प्रचार. रुक्मिणी तुला सांगते, घराला जरी आग लागली ना तरी बी ही फक्त अभ्यासच करत बसणार हाय. नाही मावशी, आणि अजून घराला आग कुठे लागल्या? पण मॅडमला तर असंच वाटन ना. त्यांचा काय संबंध इथं? काय संबंध? हीच फोन करून बोलली होती ना. आणि शब्दाची पक्की आहे आप्पी मॅडम. अगे आप्पे, अगं जा की एक दिवस. अगं एवढी सगळी जण गुळ लावायला लागल्यात, तुला काही कळना झालंय वय? अहो आई तसं नाही, हा एकच मॉक इंटरव्ह्यू आहे. तुला आई थांब, तिला असं नाही कळणार. हॅलो, नमस्कार मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सुजयजी, बोला काय म्हणताय? आम्ही आज ज्या गल्लीत जाणार होतो ना. लांडगोळमळा? हा मॅडम, तिथंच. त्याबद्दल जर अपर्णाला शंका होत्या तर म्हणलं तुम्ही मला जे सांगितलंय ते तिला सांगा. आम्ही घेतो त्यांच्याशी बोलून. मॅडम आत्ताच बोला की, जवळच आहे माझ्या. हॅलो. हा मॅडम. नमस्कार अपर्णाजी, कशा? नमस्कार, मी मस्त आहे. हा तर आम्ही आता सुजयजींशी बोलत होतो. मागे जो तुम्ही पराक्रम केलाय त्यामुळे या प्रचाराचा घाट आम्ही स्वतः घातलाय. पराक्रम म्हणजे? हा, तुम्ही त्या शाळेत सभा घेतली होती त्यामुळे तिथले लोक आपल्या पक्षाला मतदान करायला तयार झालेत ना. हा ही भाग काही तसाच आहे, त्यामुळे इथे तुम्हीच काहीतरी करू शकता अपर्णाजी. हो आप्पे, मी करते मॅडम. मला माहितीये तुमची परीक्षा येते, पण सध्या हे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे माझ्यासाठी एवढं करा. हो मॅडम, मी करते. धन्यवाद. चला सावंत. तू कशाला हो म्हणलीस? अर्जुन, अरे असताना जास्त गरज आहे माझी. आजपर्यंत त्यांच्या गरजेसाठीच चाललंय सगळं. अर्जुन, तुझ्या भावासाठीच करते ना ती. मावशी, ती करते भावासाठी, पण आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तिला किती त्रास दिलाय ना ते विसरलो नाही मी अजून. जायचं ना प्रचाराला? हो भाऊजी, चला. अर्जुन, मी जाऊन येते. या, काय बोलणार आता? चला भाऊजी. लय उकडतंय साहेब. बस काय कपडे आणले, जरा काढून बसतो. ए बापाचं ऑफिस आहे वे, काढून बसू का? नीट बस, नीट बस, नीट बस आधी तू. बरं बोला काय ते. एक तर तू आहे ना, तुझे नाटकं कमी करा. आतवारे काय करतो, डोळे काय मिटतो, त्यावरच उलटी पालटी झाली ना पब्लिक साहेब. उगाच नाही, माग तर अख्ख्या गावाला गंडवलं होतं. ए तू तू नीट बस. हा आधी नीट बस. गावला होता ना तू, तुला त्यांनी आत टाकला होता ना. एक मिस्टेक एकदाच करतो आपण, परत नाही गावणार. नातू 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 नातू. हे डायलॉग बाजी तिकडे करायच्या, इथं नाही. काय झालं ते नीट सांगा. काय झालंय? सरकारला चिकट आहे हो, पैसे सोडा ना. तुला काय तो असं तसं वाटला का? 12 गावचं पाणी पिलेलं आहे. मी काय म्हणतो साहेब, त्या रुक्मिणीकडून घेऊ ना पैसे. त्याच्याकडे काय नाही, ती काय देणार नाही आपल्याला. पैसे त्या सरकारकडेच आहेत. बर, असं काहीतरी करतो ना, तो पाया पडता आला पाहिजे. नातू 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 नातू. गप. तुझ्या या असल्या फालतू चमत्काराने काय होणार नाही. हुकुमाचा का काढा मग. त्याचाच विचार करतोय मी. माहिती द्या मला, पोचायची कशी बघतो मी. चालतं. हो साहेब, असं हसत नका जाऊ. धडकी भरते मनात. निघ तू, तुला सांगतो काय करायचं. ए यार ते लावे, लावते. लावतो. हातात घेऊन नको फिरू, लावते.